संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिकच्या वतीनं रब्बी हंगाम 2023-24 साठी तळेगाव दिघे येथील महाराजा मंगल कार्यालयात आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 व 17 फेब्रुवारी 2024 दरम्यान 2 दिवसीय एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला आहे। प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिकचे उपनिदेशक डॉक्टर अतुल ठाकरे व श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाडचे प्राचार्य डॉक्टर एच.एल. हार्दे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी मका व भाजीपाला पिकावरील महत्त्वाची कीड व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी तळेगावचे प्रभारी व सरपंच मयूर दिघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रभारी सरपंच मयूर दिघे, सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषिकेश मानकर, अमित जाधव, विशाल काशीद, मंडल कृषी अधिकारी बी.एस. लांबे, कृषी सहाय्यक रेहाना शेख, साहणे मॅडम, शिंदेसाहेब, पाटील साहेब, दत्तूशेठ दिघे, माजी उपसरपंच रमेश दिघे, दिलीप शिरसाट, कृषी पर्यवेक्षक भारती आरपी, अक्षय दिवेकर, शिवाजी दिघे, अशोक कासार, संजय थोरात, डॉक्टर राणा दिघे आदींसह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते। कार्यशाळेस विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन यावेळी लाभलंय। कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे सापळे, जैविक कीटकनाशके व फवारणी करताना वापरायचे सुरक्षा साधनांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रविराज ॲग्रो सर्व्हिसेसचे संचालक अक्षय दिवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन काकरवाडी सोसायटीचे चेअरमन दिलीप शिरसाट यांनी मानले आहे। या निमित्तानं प्रभारी सरपंच मयूर दिघे, माजी सरपंच रमेश दिघे, सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषिकेश मानकर, रविराज ॲग्रोचे संचालक अक्षय दिवेकर यांनी मनोगत यावेळी बोलताना व्यक्त केले। यांच्या विद्यमानं 2 दिवसीय एकात्मिक व्यवस्थापन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज आपल्या तळेगावमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर अतुल ठाकरे उपनिदेशक केंद्रीय एकात्मिक व्यवस्थापन केंद्र नाशिक, तसेच डॉक्टर ए.एल. हार्दे प्राचार्य श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, तसेच मंडल कृषी अधिकारी श्री बालकृष्ण लांबे साहेब, शेख मॅडम, शिंदे साहेब, तळेगावमधील विविध कृषी सेवा केंद्रांचे संचालक व सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। सर्व शेतकऱ्यांचा या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतोय। खरं तर आजच्या काळामध्ये रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या अतिवापरामध्ये त्याचा थेट परिणाम हा मानवी जीवनावरती होत असतो, तसेच शेतीच्या जैवविविधतेवरती देखील त्याचा प्रतिकूल परिणाम आज आपल्याला बघायला मिळतोय। रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या उत्पादन खर्चामध्ये देखील मोठी वाढ होत असते। जर आपल्याला कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल, त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल, तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अंगीकार करणं आजच्या काळामध्ये खरं तर अत्यंत गरजेचं आहे। मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की त्यांनी मशागती असेल, जैविक असेल, यांत्रिकी असेल, रासायनिक असेल, अशा सर्व पद्धतींचा अवलंब करून कीड आणि रोग याच्यावरती ते प्रभावी नियंत्रण मिळवू शकतात। आणि रासायनिक एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आज तळेगाव येथे होत आहे। सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे कृषी विभागाच्या वतीने, कृषी विभाग संगमनेर यांच्या वतीने मी आपले स्वागत करतो। आणि यासाठी आपल्याला डॉक्टर अतुल ठाकरे सर उपस्थित झालेले आहेत, ते आपल्याला सुयोग्य असे मार्गदर्शन करणार आहेत। धन्यवाद। 2 दिवसीय एकात्मिक व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले गावातील सरपंच, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचे मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कृषी सेवा केंद्राचे संचालक, पत्रकार बंधू आणि भगिनी, तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जनरली तुम्ही परिचित असता, कारण की त्यांचं जाळं नेटवर्क हे गावापर्यंत पोहोचलेलं असतं। गावामध्ये ॲग्रिकल्चर असिस्टंट कार्यरत असतात आणि नेहमी तुमचा त्यांच्याशी संवाद होत असतो। परंतु केंद्र शासनाचं सुद्धा कृषी मंत्रालयाचं एक कार्यालय 2015 मध्ये नाशिकमध्ये स्थापन झालेलं आहे आणि तेव्हापासून यांचं कार्य चालू झालेलं आहे। ॲक्च्युली आमच्या कार्यालयाचा कार्यभार हा 15 जिल्ह्याचा आहे।
म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, काही मराठवाड्याचे जिल्हे, कोकण आणि आपला हे नगर नाशिक. त्याच्यामुळं आम्हाला जे वर्षाचे जे टार्गेट्स येतात प्रोग्रामचे, ते यामध्ये 15च्या 15 जिल्हे कव्हर करणं शक्य होत नाही. परंतु आम्ही अशा प्रकारचे प्रशिक्षण जनरली त्याच भागात घेतो ज्या भागातली पीक परिस्थिती बघून तिथं होणारा किडी आणि रोगांवरचा जो खर्च आहे आणि औषधीचा वापर, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि कृषी विभाग राज्य शासनाशी कन्सल्ट करून आम्ही अशा प्रकारचे प्रशिक्षण जनरली खरीपमध्ये 2 आणि रब्बीमध्ये 2 अशा प्रकारे घेतो. आज शेती करत असताना तुम्हाला माहीत असेल की शेतकरी सर्व परिचित आहेत की नांगरटी कशी करायची, वखरणी कशी करायची, मल्चिंग कसं करायचं, व्हेरायट्या कुठून आणायच्या, बियाणं कसं लावायचं, कोणती जात लावायची, याच्यामध्ये तुम्ही पारंगत आहे. आमच्यापेक्षाही ज्ञान जो शेतकरी स्वतः शेती करत आहे याला त्याच्या अनुभवावरूनच समजते की कोणती व्हेरायटी लावायला पाहिजे, कोणती व्हेरायटी सूट होते, पाणी कधी द्यायला पाहिजे, मल्चिंग कसं करायला पाहिजे, निंदण कधी करायला पाहिजे. परंतु शेतकरी शेती करत असताना अडचण फक्त एकाच ठिकाणी येते, कीड आणि रोगाचे व्यवस्थापन. बरोबर आहे? कारण की याची ओळख आपल्याला नसते, किडीची ओळख. कारण दरवर्षी नवीन किडी, ज्या किडी आधी मायनर होत्या म्हणजे ज्या पिकाला नुकसान करत नव्हत्या, त्या किडी आज दिवसेंदिवस मेजर होत चालल्या. त्यामध्ये शेतामध्ये आपण गेलेलो असताना आपल्याला अनेक प्रकारच्या किडी दिसतात, त्याची ओळख आपल्याला नसते. शेतामध्ये ह्या 2 प्रकारच्या किडी असतात, शत्रू किडी, मित्र किडी. परत किडे सुद्धा तेच आहे. आणि आपण ज्या औषधी वापरतो दरवर्षी त्या औषधी आपण वापरत आहे. म्हणून याचे जे दुष्परिणाम दिसून येत आहेत ते कमी करण्याकरता अशा प्रकारचं अवेअरनेस करणं, चिंतन करणं आज आपल्याला गरजेचं आहे. कारण शेती हा व्यवसाय काही एक दिवसाचा नाही आहे की आज तुम्ही डाळिंबाची शेती किंवा टमाटरची शेती केली तर पुढच्या वर्षी करणार. म्हणून याच्याकरता आज आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. तर आता एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय ते आपण बघूया. ऍक्च्युली एकात्मिक हा शब्द फार महत्वाचा आहे. इंग्रजी त्याला इंटिग्रेशन म्हणतात, बरेचशा लोकांना समजत असेल. एकात्मिक म्हणजे आज कोणताही कीड आणि रोग जर आला तर आपल्या डोक्यात एकच पर्याय उपलब्ध आहे, रासायनिक कीटकनाशक. परंतु नुसतं रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता सुरुवातीपासूनच जर आपण एकात्मिक किडीचे व्यवस्थापन केले. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता या एकात्मिक व्यवस्थापनाची आपल्याला आज गरज काय पडत आहे? गरज याच्यासाठी पडत आहे की किडीमध्ये प्रतिकार शक्ती वाढत आहे औषधींसाठी. तुम्ही बघा 5-6 वर्षाच्या आधी तुम्ही क्लोरपायरिफॉस, फिनॉल्फॉस यूज करत होते, आज करता? तुम्ही लोक क्लोरपायरिफॉस, फिनॉल्फॉस वापरता पण फार कमी प्रमाणात. कारण की बऱ्याचशा शेतकरी त्याच्या शिल्लक राहिल्यामुळे असेल, रोगप्रतिकार क्षमता त्यांची किडींची तयार झाली असेल, अशी बरीचशी कारणं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे किडींचं जे आहे नियंत्रण आपल्याला करता येत नाही. आता आपल्याकडे बरेचसे वांगी उत्पादक पण शेतकरी आहेत, बरेच 4-5 जण बसलेले. त्यांचा प्रश्न आहे सर, ते काय करतात आमच्याकडं, तुम्ही इमामॅक्टिन बेंझोएटचा बराच वेळा उल्लेख केला. इमामॅक्टिन बेंझोएट शिल्लक झालं, त्याच्यामध्ये 4-4 प्रकारचे औषध एकत्र करून स्प्रे होतं का नाही होतं? तोच प्रश्न आहे. याच्यावर कुठंच संशोधन झालेलं नाही आहे, हे तुम्हाला सांगतो. याची जर रिॲक्शन झाली तर तुम्ही शासनावर क्लेम सुद्धा करू शकत नाही. तो नाईलाज आहे, तो आपल्या शेतकरी बांधवांचा सुद्धा नाईलाज आहे की एका औषधाने आपल्याला रिझल्ट न मिळाल्यामुळे आपण स्वतः आपल्या पद्धतीने प्रयोग करून ते आळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. तर सरांनी आपल्याला भरपूर पद्धतीनं एकात्मिक नियंत्रणाचे भरपूर पर्याय आपल्या समोर ठेवलेत. तर आपल्याला काही प्रश्न असतील, आपल्याकडे भरपूर प्रश्न आहे, मनात भरपूर शंका आहे. सर बऱ्याच वेळा बोलले, मनात भरपूर शंका आहे. कोणाला काही शंका असेल की अशा पद्धतीने आपण हे नियंत्रण करू शकतो का, असं काही असेल तर तुम्हाला कोणाला वाटतं तर बिनधास्त प्रश्न विचारा. सगळे आपले शेतकरी त्यांचं काम काय असतंय, कृषी संशोधनाचं. कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन करणं, नवनवीन शिक्षण देणं आणि त्या शिक्षण आणि संशोधनाचा शेतकऱ्यांपर्यंत विस्तार करणं, हे 3 उद्देश घेऊन विद्यापीठ काम करत असतं. त्याच उद्देशावरती
विद्यापीठाच्या उपसंस्था असतात त्या म्हणजे आपले कृषी महाविद्यालय. हे कृषी महाविद्यालय सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच संशोधनात सुद्धा पुढाकार घेतात आणि ते जे काही शिक्षण असेल, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असेल ते आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती ही कृषी महाविद्यालय सुद्धा काम करतात. आणि आपल्या भाग्याची गोष्ट अशी की आपल्याला एक जवळच कृषी महाविद्यालय लाभलंय, श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड. आणि या मालदाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.L. हरदे सर हे आज या ठिकाणी आपल्याला एकात्मिक रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वात प्रथम त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि आपल्या तळेगावचे माजी उपसरपंच रमेश भोजिटे यांना विनंती करतो की त्यांनी हरदे सरांच्या या ठिकाणी छोटासा सन्मान करा. डॉक्टर अरविंद हरदे, प्राचार्य श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड संगमनेर. सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, दिवसेंदिवस आपण सर्व बघतोय की शेतकऱ्याच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडतंय, ते म्हणजे शेती व्यवसाय हा परवडत. प्रत्येकाला, मी शेतकरी आहे, माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे शेती. मी शेतीच्या निगडीत सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवतो. दरवर्षी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्या ठिकाणी बाहेर पडतो. विद्यार्थ्यांमध्ये ती निराशा आहे की शेती परवडत नाही. शेती परवडत नाही याचं कारण असं आहे की आपण शेतामध्ये जे काही पीक घेतो ते पीक अधिक उत्पन्न मिळावं या हेतून त्यावर जो खर्च करत असतो तो खर्च जो आहे तो दिवसेंदिवस वाढवत जातो. आणि एकूण जो उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च जो आहे त्याच्या लेवलला किंवा बरोबरीनं आल्यामुळे शेती लोकांना परवडत नाही. पूर्वी कसं व्हायचं की शेती करत असताना ज्या निविष्ट आहे, रासायनिक खतं असतील, रासायनिक कीटकनाशके असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी शेतकरी एका लिमिटेड प्रमाणामध्ये वापरायचा आणि त्याला जे उत्पन्न मिळायचं ते उत्पन्न त्याच्या आवाक्यात असायचं आणि त्याला शेती परवडायची. आज समजा एखादं पीक आहे, उदाहरणार्थ कांदा आहे, कांद्याला मार्केट जास्त आहे तर कांद्याचं पीक 4 महिन्यात 4.5 महिन्यात तयार व्हायचंय, ते पीक 3 महिन्यात 3.5 महिन्यात निघावं यासाठी शेतकरी अधिक अन्नद्रव्याचा वापर करतो, वेगवेगळ्या खतांचा वापर करतो, जेणेकरून की ते पीक जे आहे ते लवकरात लवकर मार्केटला आलं पाहिजे आणि त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. मग काय होते, लवकर मार्केटला आणण्याच्या हेतून आपण त्याच्यावर अधिक त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा अति वापर करतो आणि ज्यावेळेस आपलं निघण्याच्या अवस्थेत येतो त्यावेळेस मार्केट डाऊन होतं. मग ते असं जे पीक आहे, एक तर आपण साठवू शकत नाही, आपल्याला त्याला मार्केटला नेण्याशिवाय पर्याय नाही. मग मातीमोल भावानं ते आपल्याला मार्केटला द्यावं लागतं. त्यामुळं मग कोणताही जर रोग पिकाला होणार असेल, आपल्याला होणार असेल, त्याला कोणता ना कोणता जीवाणू त्या ठिकाणी टार्गेट होत असतो. दुसरी गोष्ट, पहिला घटक झाला जीवाणू पाहिजे. संरक्षण अधिकारी, केंद्रीय एकीकृत नाशिकचे प्रबंधन केंद्र नाशिक. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये सापळ्यांचा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे सापळे आहे. सापळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, कामगंध सापळे, चिकट सापळे आणि प्रकाश सापळे. तर या सापळ्यांचं एकात्मिक कीड व्यवस्थापनामधील महत्व काय आहे, ते कशा प्रकारे कार्य करतात ते आपण इथे बघू. आपल्या इथे प्रदर्शन पण सापळ्यांची लावलेली आहे. तर चिकट सापळ्यांमध्ये 2 महत्वाचे सापळे येतात, एक निळा चिकट सापळा आणि पिवळा चिकट सापळा. कोणी सांगू शकतो का निळा चिकट सापळा कशासाठी वापरू शकतो आपण? निळा चिकट सापळा कशासाठी वापरतो आणि पिवळा चिकट सापळा कशासाठी वापरतो? मी तुम्हाला सांगून देतो. इथे दोन्ही सापळे सारखेच आहेत, चिकट सापळे म्हणतात त्याला. याच्यामध्ये 25 स्ट्रिप्स आहेत. तर हे जे चिकट सापळे आहेत ते रस शोषणाऱ्या किडीसाठी आपण वापरतो. रस शोषणाऱ्या किडी जशा मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स याच्यासाठी वापरतो. पण याच्यामध्ये कलर का बरं वेगळा आहे? कारण की ज्या कलरला ती कीड अट्रॅक्ट होते, ज्याच्याकडे आकृष्ट होते, त्याच्यानुसार आपण हे इथे सापळे वापरतो. जसा हा निळा चिकट सापळा आहे, हा फक्त थ्रिप्ससाठी वापरला जातो. फुलकिडे तुम्हाला माहिती झाले, फुलकिडे थ्रिप्स कांद्यावरती सगळ्यात जास्त प्रादुर्भाव थ्रिप्सचा येतो. तर त्याच्यासाठी आपण निळे चिकट सापळे वापरतो आणि हे एका एकरामध्ये 20 ते 25 चिकट सापळे आपण लावले पाहिजे. व्यवस्थापन या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण बदललं पाहिजे. कारण पारंपरिक पद्धतीने जर आपण गेलं तर 100%
आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे पिकाच्या निर्मिती खर्च जास्त राहणार आणि जर आधुनिक पद्धतीने थोडासा त्याचा वापर करून केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे. हे जे मार्गदर्शन आहे अतिशय चांगलं असं मिळाले. तर या ठिकाणी हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे अतुल ठाकरे साहेब उपनिर्देशक IPM नाशिक, त्याप्रमाणे PAL हार्दे सर, प्राचार्य कृषी महाविद्यालय मालदा, श्री लांबे साहेब मंडलाधिकारी यांनी चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व शेतकरी आभार मानतो. मी डॉक्टर अतुल ठाकरे, उपनिदेशक केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र, कृषी मंत्रालय, भारत सरकार. याचं कार्यालय नाशिक येथे कार्यरत आहे आणि तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर इथं आम्ही 2 दिवसीय एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर रब्बी 2023-24 प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. त्या प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. या कार्यक्रमाला गावातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन याचे कर्मचारी आणि माझे सगळे सहकारी अमित जाधव, ऋषिकेश मानकर, विशाल काशी हे सगळे सहकारी आलेले आहेत. आणि या 2 दिवसीय एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन जसे की भाजीपाल्यावर मुख्य पिके टमाटर, काकडी किंवा तुमचे वांगे या पिकांवर सखोल अशी माहिती दिलेली आहे आणि उद्यासुद्धा कांदा या पिकांवर माहिती देण्यात येणार आहे. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आज जो शेतकऱ्यांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे रासायनिक कीटकनाशकांचा, तो कसा कमी करता येईल यावर भर देऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकसुद्धा, विविध सापळ्यांचे प्रात्यक्षिकसुद्धा देण्यात आलेले आहे. आणि शेतकरीसुद्धा या गोष्टीसाठी जागरूक झालेले आहे की येणाऱ्या काळात त्यांना जर व्यवस्थित शेती करायची असेल तर वेळीच किडीचं नियोजन करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणं गरजेचं आहे. तर मी या गावातील सरपंच आणि प्रगतीशील शेतकरी, कृषी सेवा केंद्राचे संचालक या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे या गावात प्रशिक्षण आयोजित करण्याकरता आम्हाला परमिशन दिली आणि सहकार्य केले. तसेच महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी संगमनेर आणि त्यांचे सहकारी यांना सर्वांना धन्यवाद देतो की त्यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य दिले. धन्यवाद. सर्वप्रथम मी या ठिकाणी जनसंवाद चॅनल यांचं अभिनंदन करतो की एका छोट्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते येतात आणि त्याची दखल घेतात. आज या ठिकाणी आमच्या तळेगाव ग्रामीण भागामध्ये किडीचं व्यवस्थापन कसं करावं, कशा पद्धतीने करावं हे शेतकऱ्याला समजून सांगण्यासाठी कृषी मंत्रालय या ठिकाणाहून उपस्थित झालेले सर्व अधिकारी अतुल ठाकरे साहेब तसेच AL हार्दे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसेच आमच्या तळेगावसाठी कृषी सहाय्यक म्हणून यापूर्वीच्या शेख मॅडम आणि आत्ता उपस्थित असलेले शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो. आणि शेतामध्ये एकतर आत्ता शेती परवडत नाही असे सर्व शेतकरी म्हणतात, परंतु नैसर्गिकरित्या शेती कशी केली पाहिजे, किडीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, अगदी साध्या सरळ आणि शेतकऱ्याला समजणं अशा भाषेमध्ये या साहेबांनी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आमच्या गावच्या वतीनं, तळेगाव पंचकृषीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आज पहिला दिवस आहे या ठिकाणी या संमेलनाचा. उद्या पण ते प्रत्यक्ष कांद्याच्या प्लॉटवर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती देणार आहे. आणि या ठिकाणी किडीचं व्यवस्थापन, तुमचे रासायनिक खतं न टाकता शेती आली पाहिजे. आणि पेस्टिसाईड औषधं काही असतात, काही ते घातक असतात, ते कमीत कमी वापरून ती शेती कशी आली पाहिजे याचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने शेतकऱ्यांना आम्हाला मिळालं. त्याबद्दल गावच्या वतीनं मी हार्दे सर
आणि ठाकरे सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद.